भिवंडी रांदोली नाका येथे लाईफलाईन हॉस्पिटल यांच्या वतीने नुकताच डॉक्टर जयेश शेळके व डॉक्टर कल्पेश भोईर यांच्या प्रयत्नांनी नारपोली वाहतूक विभाग पोलीस, त्यासोबतच कोणगाव वाहतूक विभाग पोलीस व भिवंडी वाहतूक विभाग पोलीस यांच्यासाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये शेकडो पोलीस अधिकारी यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली। पोलीस दिवस रात्र रस्त्यावर उभे राहून आपले सेवा कर्तव्य बजावत असतात आणि त्या अनुषंगाने त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागते। त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याने नुकताच लाईफलाईन हॉस्पिटल यांनी विशेष अशी मोफत आरोग्य शिबिराची कार्यक्रमाचे आयोजन करून सर्व पोलीस अधिकाऱ्यांची तपासणी करून घेतली। हे रांजोळी नाका या ठिकाणी मध्यभागी आहे। आज या ठिकाणी आपल्या सर्व पोलीस प्रशासनाचे जे पण अधिकारी आहेत त्यांच्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले गेलेले आहे। तर त्याच्याबद्दल आपण काय मत कराल आणि त्याचा काय फायदा आपल्या सर्व पोलीस प्रशासनाला होणार आहे? भिवंडी वाहतूक विभागाचे ACP ओळसाहेब यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली आज ते नागपूरमध्ये गेले मीटिंगकरिता। पण त्यांच्या मार्गदर्शन आणि संकल्पनेमधूनच हे नारपोली वाहतूक उपविभाग, भिवंडी वाहतूक उपविभाग आणि कोणगाव वाहतूक उपविभाग यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची PFT टेस्ट आणि व्हेरिओचं चेकअप करण्यासाठी त्यांची संकल्पना होती की बाबा ट्रॅफिकचे जे अंमलदार अधिकारी आहेत त्यांना छातीचा त्रास होतो, तर त्यांचं ते ट्रीटमेंट करणं महत्त्वाचं आहे। त्यांच्या माननीय ACP ओळसाहेब यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शनाखाली आम्ही डॉक्टर भोईर साहेब लाईफलाईन यांना विनंती केली की साहेब असं आमच्या 3 युनिटमधील 3 उपविभागातील अधिकारी आणि अंमलदारांचे टेस्ट करायचे। त्यांनी आम्हाला सहकार्य केलं। त्यांनी पूर्ण लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये सगळी अरेंजमेंट केली। तिथेच आमच्या तिन्ही उपविभागातील नारपोली, भिवंडी आणि कोणगाव तिन्ही उपविभागातील अधिकारी अंमलदार यांची सकाळपासून 10 वाजल्यापासून इथे मोफत ट्रीटमेंट चालू आहे, चेकिंग चालू आहे। ते ट्रीटमेंटचं विस्तृतपणे डॉक्टर साहेब सांगतीलच। त्यांचं बहुमूल्य आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यांनी आमच्या तिन्ही युनिटच्या अधिकारी आणि अंमलदारांचं सकाळी 10 वाजल्यापासून त्यांच्या पूर्ण टीमने मोफत आम्हाला ती सेवा दिलेली आहे आणि आम्ही त्याचा पुरेपूर लाभ घेतलेला आहे। आपल्या शहरातून तिन्ही वाहतूक विभागाची या ठिकाणी किती अधिकारी या ठिकाणी आले होते आणि कशा प्रकारे आपण तपासणी केलेली आहे, कोणकोणत्या आजारांची तपासणी केलेली आहे, काय सांगाल? सर्वप्रथम आपले माननीय ACP साहेब ओळसाहेब यांचं मी अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी हा जो प्रकल्प हाती घेतलेला आहे यांच्या मार्गदर्शनाखाली PI साबळे साहेब नारपोली वाहतूक विभाग, PI खरात साहेब भिवंडी वाहतूक विभाग आणि PI यादव साहेब कोणगाव विभाग यांनी या संकल्पना माझ्याकडे मांडली आणि त्याच्यानंतर आता बघता प्रदूषणाचा विचार करता दिल्ली हा प्रदूषणामध्ये 1 नंबर आहे तिथे आणि त्याच्यानंतर मुंबई हळूहळू होत चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये आपले पोलीस कर्मचारी त्यातले खास करून वाहतूक पोलीस कर्मचारी हे सतत आपल्या पोल्युटेड एरियामध्ये असतात। तिथे एअर पोल्युशन आपण बोलतो, गाड्यांचा धूळ या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही बघा संध्याकाळी त्यांचे जे शर्ट असतात ते लिटरली काळे पडलेले असतात, केसांवरती धूळ असते, त्यांचा जो रुमाल असतो तो काळा पडलेला असतो आणि एवढ्या याच्यामध्ये धुळीचे मायक्रोकण त्यांच्या फुफ्फुसामध्ये जातात आणि याचा इफेक्ट त्यांच्या पूर्ण करिअरमध्ये ते 3 वर्ष 4 वर्ष जी ट्रॅफिकची सेवा देतात त्यांच्यामध्ये तो त्यांना आत्ता होत नाही, तो त्यांना रेस्ट ऑफ त्यांच्या लाईफमध्ये 5 वर्षानंतर 6 वर्षानंतर फुफ्फुसाचा आजार होऊ शकतो। जसं आपण अटॅक आल्यावरच ECG काढला जातो तेव्हाच आपल्याला समजतं आपल्या हृदयामध्ये, तसंच त्यांना फुफ्फुसाचा दाह हा होऊ शकतो। पण त्याची पहिलाच आपण पडताळणी करावी या संकल्पनेतून ओळ साहेबांचा जो विषय आहे सरांनी मांडला, म्हणून आपण एक PFT नावाची जी टेस्ट आहे पल्मनरी फंक्शन टेस्ट, ती आपले चेस्ट फिजिशियन श्रीराम मेघराम सर यांच्या मार्गदर्शनाखाली ती आपण टेस्ट केली। दुसरा गोष्ट होती लॉंग स्टँडिंग जे आहे ज्यांची ड्युटी आहे 8-8 तास 10-10 तास पूर्ण उभं राहून काम करतात, त्याच्यामध्ये आपले वाहतूक पोलीस कर्मचारी आहेत तर त्यांना व्हेरिकोसिल नावाचा एक आजार उद्भवतो आणि तोही खूप लेट समजतो, मग त्याची पडताळणी होत नाही, तर तोही आपण एक हे घेतलेलं आहे त्याचीही पडताळणी केली। त्याच्यामधून ज्यांना काही प्रॉब्लेम आहे त्याची आपण तपासणी करून त्याच्यावर उपचार कसे करता येईल आणि त्याची अजून निदान कसं करता येईल हे आपण या शिबिराच्या माध्यमातून साध्य करत आहोत।
तर पोलीस प्रशासन ही सर्व सुविधा ही आपल्याकडून मोफत होणार आहे कसं काय? नाही नाही, पूर्ण सुविधा ही मोफत आहे. आपण नेहमीच वाहतूक कर्मचारी आपले जे आहेत शासनाची त्यांना आपण हे करतो आणि ते जे याच्यात काम करतात त्याचा विचार सर्वसामान्य लोकांनी पण करायला पाहिजे की ते एक आपलीच सेवा करत असतात. त्या हिशोबात त्यांनी त्यांची प्रकृती पण जपली पाहिजे. हा विचारही आपण सर्वसामान्य माणसांनी केला पाहिजे. ओके सर, थँक्यू.